आज आपल्याला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न पाहायचा। तर इतिहास म्हटल्याच्या नंतर हा जो प्रश्न आहे हा प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असायलाच पाहिजे, कारण या प्रश्नाशिवाय इतिहासाची सुरुवात होत नाही असं आपल्याला म्हणता येईल। हा प्रश्न कोणता की ब्रिटिश सत्तेचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण? लक्षात असू द्या प्रश्न कोणता आहे, ब्रिटिश सत्तेचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरलला विचारलं ब्रिटिश सत्तेचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण? मग भारतामध्ये 23 जून 1757च्या प्लासीच्या लढाईनं इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया घातला। मग त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून आपला बंगालचा गव्हर्नर होता हा लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह। 1757चा बंगालचा गव्हर्नर होता लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह। तर मग या रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये एक या ठिकाणी दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली। या दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे काय झालं की भारतामध्ये ब्रिटिशांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला महसुलाचे अधिकार मिळाले आणि त्यावेळेस काय झालं भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार विस्कळीत झाला, कर्मचारी अधिकारी भ्रष्टाचारी बनले आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी 1773 ला एक कायदा पास केला। तो कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट। मग रेग्युलेटिंग ऍक्ट पास केल्याच्या नंतर त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु या 1773च्या नियामक कायद्यानुसार रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार या ब्रिटिशांचा भारतातील गव्हर्नर जनरल हा लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स बनला। लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स हा ब्रिटिश सत्तेचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल बनला। म्हणजे त्याच्या अगोदर गव्हर्नर जनरल हे पद नव्हतं, तर ते पद या ठिकाणी निर्माण झालं। मग भारतामध्ये मद्रास असेल, मुंबई असेल, बंगाल असेल, या संपूर्ण गव्हर्नरांचा गव्हर्नर जनरल म्हणून जो कोणी होता तो लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स होता। त्याच्याकडे या ठिकाणी सत्ता होती। त्यानंतर पुढचा सांगतात आपल्याला हा लॉर्ड डलहौसी। मग लॉर्ड डलहौसीचा कालखंड होता भारतामध्ये 1856 ते 1848 ते 1856 या कालखंडामध्ये लॉर्ड डलहौसी होता गव्हर्नर जनरल म्हणून। त्यानंतर लॉर्ड डलहौसीच्या नंतर या भारताच्या गव्हर्नर जनरल पदावर आला हा लॉर्ड कॅनिंग। लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भात एक गोष्ट महत्वाची ध्यानात ठेवायची, हा ब्रिटिश सत्तेचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता। त्यानंतर 1858 मध्ये 1 नोव्हेंबर 1858 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी भव्य दिव्य दरबार भरून लॉर्ड कॅनिंगने त्या ठिकाणी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला। मग 1858च्या कायद्यानुसार भारतामध्ये गव्हर्नर जनरल पद ते राहिले नाही। त्यानंतर नवीन पद निर्माण झालं व्हाईसराय। मग हा ब्रिटिशकालीन पहिला व्हाईसराय म्हणून कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता। आणि तोच ब्रिटिश सत्तेचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। तर मित्र या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ब्रिटिश सत्तेचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर हा लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स होय। तर मित्र जर तुम्हाला इतिहासाचे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर आपण या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लिंक शक्य झालं तर समोर शेअर करा। धन्यवाद। चला पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्सच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल बनला, तो कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट होय।